हरिओम. मध्यम पातु खरध्वंसी. खरं म्हणजे पोकळी, खरं म्हणजे वृक्षता. ह्या पोकळीचा नाश करणारा हा राम. आणि आम्ही बघितलं गेल्या वेळेस 14 आकड्याचं काहीतरी महत्त्व आहे की रामावर हल्ला करण्यासाठी खरं आणि दूषण पहिल्यांदा 14 सेनापती पाठवतात. आणि ज्यावेळी 14 सेनापती हरतात आणि परत येतात त्यावेळेस खरं दूषणाबरोबर 14,000 सैन्य निघतं. रामाचं वनवासी 14 वर्षांचंच आहे. हे 2 14च. आणि खरं दूषणांचा हा खूप मोठा विरोध आहे. पहिला खूप मोठा विरोध. शूर्पणखा, खरं दूषण ही रावणाची भावंड आहेत. तर ही जी पोकळी आहे ही पोकळी आमच्या जीवनात निर्माण होते आणि तोच तो खरं राक्षस. कुठली पोकळी आमच्या जीवनामध्ये निर्माण होते ह्याचा आम्ही विचार करायला पाहिजे. आम्हाला अनेक पोकळ्या वाढत असतात. साधी गोष्ट आहे, संपूर्ण दिवसभर घरात कोणी नाही आहे, टी व्ही चालू नाही आहे, बाहेर पिक्चरला जाता येत नाही आहे, कोणी शेजारी माझ्याकडे गप्पा मारेल नाही. आम्हाला वाटतं जीवनात पोकळी उत्पन्न झाली. बरोबर. 98 वर्षी आम्ही रिटायर झालो, घरी बसलो की जीवनात पोकळी उत्पन्न झाली. एकुलती एक मुलगी सासरी निघून गेली की घरात पोकळी उत्पन्न झाली, जीवनात पोकळी उत्पन्न झाली. ह्या खरंच पोकळ्या आहेत का, म्हणजे व्हॅक्युम्स आहेत का, ह्याचा आम्ही विचार केला पाहिजे की ह्याच्यापेक्षा वेगळ्या काही मोठ्या वेगळ्या पातळीवरच्या पोकळ्या आमच्या जीवनात उत्पन्न होत असल्या पाहिजेत. आणि त्या पोकळ्या म्हणजे खरं राक्षस. मला साधं उदाहरण घ्यायचं झालं तर साधी गोष्ट, अत्यंत साधी, आमच्या नेहमीच्या व्यवहारामधली गोष्ट आहे. आम्ही जेवतो किंवा पाणी पितो किंवा श्वास घेतो, 3 महत्त्वाच्या क्रिया. ह्या आम्ही सलग करतो का? श्वास घेताना श्वास घेतो, मग सोडतो, मग थोडा वेळ थांबतो ना. आणि जो मध्ये थांबत नाही त्या आम्ही म्हणतो ह्याला दमा लागला, ह्याला दम लागला, ह्याला दमा झाला. 2 श्वासांच्या मध्ये अंतर नाही. ह्या 2 श्वासांच्या मध्ये पोकळी आहे का? अस्तित्व नाही श्वासाचं, पण ती पोकळी नाही. पाणी पिताना आम्ही घडघड 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 म्हणून पाणी पिऊ नये म्हणून मी वारंवार सांगतो, बरोबर की नाही? सगळ्यांना तसंच पितात. ग्लास घ्यायचा आणि एकदा वरती उलटा करायचा तोंडामध्ये की तो ग्लास संपेपर्यंत आम्ही तसंच धरून ठेवतो. आम्हाला वारंवार सांगितलं की असं पाणी पिऊ नका. ह्याने काय होतं, ह्याने तुमच्या जठरावरती, अन्ननलिकेवरती ताण पडतो. एवढंच नाही, ठसका लागायचा चान्स त्याच्यामुळेच आम्हाला जास्त असतो. परंतु जरी आम्ही घडघड पाणी प्यालो तरी एका घोटात 1 ग्लास पाणी पिऊ शकतो का? नाही. अनेक घोट तयार होतात. म्हणजे 2 घोटांच्या मध्ये परत थोडासा काहीतरी अंतर जावंच लागतं. हार्टबीट्स आहेत मिनिटाला 72, हृदयाचे ठोके आमच्या, त्यामुळे 2 ठोक्यांच्या मध्ये काही अंतर आहे. ही पोकळी आहे का? नाही. जेवताना आम्ही 1 घास घेतो, दुसरा घेतो, तिसरा घेतो, भडाभर घास घेऊ शकतो का आम्ही? नाही. मध्ये थोडा वेळ लागतो का? तर ते अन्न नीट घेऊन आतमध्ये जावं लागतं. मग ह्या सगळ्या पोकळ्या आहेत का? अस्तित्व नाही आहे 2 गोष्टींच्या मध्ये दुसऱ्या कशाचं, म्हणून त्या काही पोकळ्या होत नाही. म्हणजे पोकळी म्हणजे नुसतं काही अस्तित्व नसणं नव्हे, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आमची मुलगी सासरी गेली, आमच्या घरात ते म्हणजे पोकळी उत्पन्न झाली, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. तर पोकळी म्हणजे काय? नुसतं अस्तित्व नसणं म्हणजे पोकळी नव्हे, तर अर्थशून्य अस्तित्व म्हणजे पोकळी. अर्थशून्य अस्तित्व म्हणजे पोकळी. साधी गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा आहे स्वतःचा, अगदी लाडका, कोणाला अशी परिस्थिती येणार नाही, येऊ नये, काळजी करू नका. पण जेव्हा येते की स्वतःचा मुलगा आहे 20-21 वर्षाचा, पण तो पहिलीही पास झालेला नाही, आई वडील सुशिक्षित आहेत, मुलगा शाळेत जायला तयार नाही, नुसती मस्ती करतोय, मजा करतोय, दारू पितोय, सिगरेट ओढतोय, सगळे छंदधंद करतोय. आता हा मुलगा म्हणजे जीवनातील पोकळी आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. त्याचं अस्तित्व आहे पण ते कसं आहे? अर्थशून्य आहे. मी माझ्या घरामध्ये बसलेलो आहे, मी खूप काही करू शकतो पण मी करत नाही. मी आशाच्या घरी बसून राहतो. खूप काही करण्याजोगं आहे, जिकडे काही करण्याजोगं नाही
तिकडे ती पोकळी नाही. पण खूप काही करण्याजोगं मला आहे. कमीत कमी एकटा बसून देवाचं नामस्मरण तरी करू शकतो, मी ग्रंथ वाचन करू शकतो, मी लोकांची उपयोगी पडू शकतो, मी घरातल्या माणसांना मदत करू शकतो. मग माझ्या जीवनामध्ये पोकळी नाही. मग विचार कर, एखादा मनुष्य रिटायर झाला 98 वर्ष, सकाळी उठायचं आणि घरात बसून राहायचं, टी व्ही बघायचा, दुपारी जेवायचं, झोपायचं, परत संध्याकाळी उठायचं, टी व्ही बघायचा, रात्री झोपायचं, जेवून झोपायचं. अशी समजा तो मनुष्याची वयाच्या 100 वर्षापर्यंत जगला. हे 58 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंतचं आयुष्य म्हणजे काय आहे सांगा मला? पोकळी आहे. ही पोकळी आहे. पोकळी म्हणजे काय? तर व्यर्थता, अर्थशून्य अस्तित्व म्हणजे पोकळी. आम्ही देवाचा जप म्हणतो. आम्हाला सांग श्रीपाद वल्लभ 108 वेळा म्हणा. आम्ही इतक्या स्पीडने सुरुवात करतो ना, भार 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 की कधी एकदा संपवतो. असं जर देवाला झालं तर तुमचं आयुष्य भरभर भरभर संपवायचं तर चालेल तुम्हाला? नाही. पण देवाचं नाव घ्यायला सांगितलं, बाबा 108 वेळा घ्या म्हटल्यावर एवढ्या जोरात सुरू करायचं की 2 शब्द एकमेकात मिळून जातात. कुठला शब्द हा आणि कुठला शब्द तो आम्हाला कळत नाही. आम्ही परत बढाया मारतो. माझं 1.5 तासावर होतं, माझं 1.25 तासावर होतं, माझं 1 तासावर होतं. हे आम्ही जेव्हा देवाचे 108 वेळा वगैरे काय काय करतो ना, आणि तेव्हा आमचं लक्ष नसतं, फक्त संपवण्याकडे लक्ष असतं, तेव्हा ती पोकळी असते. जेव्हा मी देवाची पूजा किंवा देवाचा पाठ किंवा श्लोकांचा पाठ किंवा मंत्राचा जप करत असताना तो संपवण्यामध्ये माझं लक्ष असतं, तेव्हा ते व्यर्थ असतं, अर्थशून्य असतं, म्हणजे ते होतच नसतं. आता जपमाळ बघा धरली ना की ओम कृपा सिंधू श्री साईनाथे नमा, 1दा 2दा 3दा 30-40 झाली की जर असं असं बघितलं जातं, एक डोळा बारीक करून, किती राहिलं अजून, बापरे आहे बरंच. मग परत थोड्या वेळाने बघितलं जातं. मग जसे 90 होतात ना, तसं 92ला 94ला 96ला पण मी बघतो त्या जपमाळेकडे. हे चुकीचं आहे म्हणा. जपमाळेचा मेरुमणी आहेच ना, संपेल तर तुम्हाला कळणारच आहे, काय जरूर तिकडे बघायची. पण नाही, आम्ही ते बघतो. संपवण्यासाठी सुरू करू नका, ते आपोआप संपणारच आहे. आयुष्यामध्ये जसं एखाद्या माणसाने जीवन कंटाळाला म्हणून मध्येच आत्महत्या केली तर ते पाप आहे आम्ही म्हणतो ना, तसंच ही गोष्ट करणं पण पाप आहे, आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही देवाची प्रार्थना करू. 108 वेळा एका बैठकीत नाही जमलं ना मला काही कारणामुळे, काही हरकत नाही, मी सकाळी 54 वेळा करेन, संध्याकाळी 54 वेळा करेन, या 36-36 3 वेळा करेन, 27-27 4 वेळा करेन, पण मनापासून करेन. भले माझं मध्ये मध्ये मी सामान्य मानव असल्यामुळे मध्ये माझं लक्ष दुसरीकडे कुठेतरी उडेल, मला कळणार नाही, त्या गोष्टी व्यर्थ नाही. कारण मी सामान्य मनुष्य आहे, भगवंताला कळतं की याच्या मनामध्ये 10 विचार येणार, याला 10 गोष्टींची भीती असते. बाबा 108 वेळा श्रीपाद वल्लभ म्हणताना 100 वेळा याचं लक्ष नसेल, काही हरकत नाही. पण संपवण्यासाठी जेव्हा मी करतो तेव्हा ते व्यर्थ होतं आणि अर्थशून्य होते, मला कळलं पाहिजे. मी देवाची प्रार्थना करत असतो ती मी पोकळी उत्पन्न करत असतो माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये, म्हणजे माझ्या प्राणामय जीवनामध्ये. हे आम्हाला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही सेवा करतो. पहिली म्हणजे घरामध्ये आई वडिलांचे पाय चेपतो. चेपता की नाही मला माहीत नाही, दुखत नसताना चेपू नका की चेपल्यामुळे दुखायला लागले, नाही तर सेवा करायची म्हणून चेपलं जातं, बरोबर की नाही. आम्ही जेव्हा सेवा करतो आई वडिलांची घरामध्ये, तेव्हा पहिल्यांदा मी हे आई वडिलांची सेवा करताना आई वडिलांवर उपकार करतो असा जर भाव असेल तर ते व्यर्थ आहे, ते अर्थशून्य आहे. मी आई वडिलांची सेवा करून पुण्य जमवतोय असं वाटत असेल तरी ते अर्थशून्य आहे आणि व्यर्थ आहे. कारण ते माझं कर्तव्य आहे, ते मला करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आईवडील काही चुकीचं शिकवत असतील तर गोष्ट वेगळी, पण आईवडील म्हातारे झालेले आहेत म्हणून त्यांची सेवा करण्यामध्ये म्हणत असेल मी पुण्य कमावतोय किंवा परमेश्वराचं कार्य करतो असं मला विचार आला तर समजायचं की नाही, तुम्ही परमेश्वराचं नाही, तुम्ही सैतानाचं काम करता. त्यानंतर आईवडील सतत मुलांना सांगा मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. मोठा पाढा असतो आईवडिलांकडे, समजायचं जे केलं ते व्यर्थ गेलं. का करायची जायची सतत जाणीव, मी हे केलं, मी ते केलं. आई वडील आहात म्हणून केलं, दुसऱ्याच्या मुलासाठी केलं का नाही. मुलांनी ते आठवायला पाहिजे आणि आईवडिलांनी आठवायला पाहिजे ह्या मुलाने आपल्याला काय आनंद दिला, ह्या मुलाच्या बाललीलांनी मला काय आनंद दिला.
मुलगाही चुकू शकतो, आईवडील पण चुकू शकतात, दोघेही मानवच आहेत. पण आम्ही जेव्हा एकमेकांचे फक्त फॉल्ट शोधत राहतो ना, दोष शोधत राहतो, तेव्हा आमचं जीवन व्यर्थ बनतं. जीवनामध्ये म्हणजे आमच्या नात्यामध्ये पोकळी उत्पन्न होते. नात्यामध्ये पोकळी उत्पन्न होते. आमच्या पोकळी ना मुलाच्या आयुष्यात निर्माण होत ना आईच्या आयुष्यात निर्माण होत, ती त्यांच्या नात्यामध्ये निर्माण होते. म्हणजे नातंच व्यर्थ जातं, नातंच फुकट जातं. त्यानंतर नवरा बायकोंचं हे जीवन त्या म्हणतो ना, सगळ्यात घट्ट असलं पाहिजे नातं आहे. त्याला पूर्ण नातं मानलं जातं. कारण पत्नी ही पतीची पत्नी असतेच, प्रेयसी होतेच, पण ती त्याच्या मुलीचाही रोल करू शकते, त्याच्या आईचाही रोल करू शकते, त्याच्या बहिणीचाही रोल करू शकते, त्याच्या मैत्रिणीचाही रोल करू शकते. त्याचप्रमाणे नवरा हा पत्नीच्या भावाचा पण रोल करू शकतो, मुलाचाही करू शकतो, बापाचाही करू शकतो, मित्राचाही करू शकतो. सगळी नाती ही नातं खेळू शकतात. पण आम्ही याला हिंदू धर्मामध्ये पुण्यवान असं, पवित्र असं पूर्ण नातं मानतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा गोष्ट कशी, तिकडे पण हिशोब. पहिल्यांदा हिशोब आहे, तुझ्या बापाने काय केलं आणि माझ्या बापाने काय केलं. सासू मरून 40 वर्ष झाली असते ना, तरी सून उलटं काढते, तुमची आई मला तेव्हा असं बोलली होती. पहिलं म्हणजे मेलेल्या माणसाबद्दल कारण नसताना वाईट बोललं तर ते पाप आहे. हे आम्हाला वारंवार सांगितलं तर पण आम्ही ऐकत नाही. पण तरी तेव्हा कर, तुमची आई ना लग्नामध्ये मला असं बोलली होती. हिशोब. मग तो म्हणतो तुझा बाप मला असं बोलला होता. हिशोब सुरू. मग ती म्हणते मी सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्यासाठी मरत असते, तुम्हाला त्याचं काय पडलेलं नाही. हो, तिला म्हणून मी बाहेर काय पत्ते खेळायला जातो, गोट्या खेळायला जातो. हिशोब. प्रत्येक ठिकाणी हिशोब. मुलामध्ये चांगले गुण सापडले की बाप म्हणतो हे माझे, आई म्हणते हे माझ्या भावाचे. मुलीमध्ये चांगले गुण सापडले तर आई म्हणते हे गुण माझे, बाप म्हणतो हे माझ्या आईचे. हिशोब. वाईट गुण सापडले की ते दुसरेच. हा नात्यामधला पण हिशोब. मग पहिल्या दिवशी ना बाई बाळण झाली की अवश्य जा, सगळ्या नातेवाईक बायका जमलेल्या असतात. मुलीकडची सगळीजण म्हणतात हे बाळ ना एकदम मुली आईसारखं दिसतंय, आणि बाबाकडे सगळे म्हणतात एकदम बाबासारखं दिसतंय. का? ही चढाओढ कशासाठी असते, ही तुलना कशासाठी असते. पण पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा जेव्हा ही तुलना येते आणि ही हिशोब येतात, त्या पती पत्नीचं नातंच मुळी व्यर्थ बनतं, ते पोकळ बनतं, एक मोठी पोकळी निर्माण होते. आणि मुख्य म्हणजे जेव्हा मुखवटा धारण केला जातो पतीकडून पत्नीकडे आणि पत्नीकडून पतीकडे, तेव्हा सगळ्यात मोठी पोकळी उत्पन्न होते. कमीत कमी हे एक नातं असं असावं की जिथे कुठलाही मुखवटा धारण करण्याची जरुरी कोणालाही पडली नाही पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे एकमेकावर असले पाहिजे, ज्याच्यावर सगळं आयुष्य काढायचं. ज्याला आम्ही सहधर्मचर किंवा सहधर्मचारणी म्हणतो, तिच्यासमोर मास्क कशाला, मुखवटे कशाला पाहिजेत आम्हाला. जसे आहोत तसे. चुकलो तर चुकलो, काय एवढी तुम्हाला लाज वाटते मी चुकलो म्हणायची. पण दुसऱ्या व्यक्तीची पण अपेक्षा असेल तुम्ही सॉरी म्हणावं, हे तर अधिकच चुकीचं. आणि मला स्वतःला लाज वाटणं माझ्या बायकोला किंवा माझ्या नवऱ्याला सॉरी म्हणायला, हे जेवढं वाईट आहे त्यापेक्षा जास्त वाईट आहे त्यांनी सॉरी म्हणावं अशी माझी अपेक्षा असते. ही पोकळी आहे आमच्या नात्यामध्ये. आणि म्हणून 10 मुलं होतात, 12 मुलं होतात, 100 मुलं होतात, पण मनं मात्र कधीच एकरूप झालेली नसतात. कारण त्या नात्यामध्ये मोठी पोकळी उत्पन्न झालेली असते. आणि हीच पोकळी मग आम्हाला कायम एकमेकांपासून लांब ठेवते. पोकळी आम्हाला लांब ठेवते, लक्षात ठेवा. व्यर्थपणा आम्हाला लांब ठेवतो. एकमेकाचं मन आम्हाला कधी ओळखताच येत नाही, ओळखताच येत नाही. खरंच मी अगदी 70-70 वर्षाची जोडपी बघतो, पण त्यांना अजून नवरा बायको एकमेकाला कळलेलं नसतात. संपूर्ण माणसाचं मन कोणालाही कळणं शक्य नाही, पण ज्या अंशी कळायला पाहिजे त्या अंशामध्ये पण कळत नसतं. ही पोकळी का निर्माण होते. नंतर पोकळी असते दुसरी. आम्ही म्हणतो की आम्ही आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करतो. उदाहरण घेऊया, साई सच्चरित्र आपले बऱ्याच जण वाचतात. आम्ही परीक्षेचे सांगितलं. आम्ही वाचतो आणि आम्ही विसरतो. प्रत्येक वेळा मला आठवूच शकत नाही, मला माहिती आहे, शक्यच नाही, कोणालाही शक्य नाही. 100 वेळा वाचल्यानंतर पण. सुनीतांचे वडील होते की ज्यांना संपूर्ण साई चरित्र पाठ होतं, फटफट फटफट म्हणत. कारण ते एवढ्या वर्षाच्या त्यांच्या प्रवासानंतर 60 वर्षाच्या आम्हाला सगळं पाठ करण्याची जरूर पण नाही. पण आम्ही जेव्हा हे शोधतो ना की मी का आठवतोय, मला काय आठवतं आहे,
ह्याच्यामध्ये काय दिलं आहे ह्याचा शोध माझ्या मनामध्ये घ्यायला पाहिजे. तो घेत नाही आणि त्यामुळे तो ग्रंथ ही एक मोठी पोकळी तयार होते, एक अवडंबर तयार होतं, एक ढोंगबाजी तयार होते. सकाळ उठून मी दररोज एक अध्याय वाचतो आणि म्हणतो साईचरित्राचा. उपयोग काय? उपड्या घड्यावर पाणी. त्याला एक तरी गुण आमच्या अंगामध्ये शिरला का? त्या साईबद्दलचं आमचं प्रेम अधिक वाढलं का? बाबा आम्ही सामान्य माणसं असतो, आम्हाला जास्त अर्थबिर्थ काही कळत नाही, हरकत नाही, पण केवळ ते वाचल्यामुळे, अत्यंत प्रेमाने वाचल्यामुळे माझं प्रेम तर वाढलं पाहिजे, माझी भक्ती तर वाढली पाहिजे साईंच्या चरणांची. ती तरी वाढली का? नसेल तर तो ग्रंथामध्ये एक मोठी पोकळी आहे. ग्रंथ जेवढा मोठा आणि जड ना तेवढी पोकळी जास्त मोठी असते. लक्षात बऱ्याच वेळा तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो इकडे चौबळ आजोबांची. एकदा त्यांना सांगितलं 97 सालच्या रामनवमीच्या वेळेस मला वाटतं की साई चरित्रातले काही काही गोष्टी शोधून काढा, साई नाम शोधून काढा. सगळ्यांनी बिचारीने बऱ्याच जणांनी साई साई शब्द जितक्या वेळ आला आहे, साई, साईनाथ, साईराम तेवढा अगदी परफेक्ट मोजून दिला. ह्यांनी जे उत्तर दिलं ते खूपच मोठा आकडा होता. मी म्हटलं आजोबा इकडे या. म्हटलं काय? म्हटलं चुकून तुम्हाला असं साईचरित्र, दुसरं साईचरित्र, तिसरं साईचरित्र असं चिकटलेलं नव्हतं ना? म्हटलं नाही, म्हणजे एकच आहे. हे काय? हे बघ, हे बघ. ह्याच्यामध्ये एका चरित्रामध्ये एवढी वेळा नाव नाही आहे साई 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 आहे. मी म्हटलं की मी म्हणतो नाही, मग तुमचं म्हणणं चूक आहे. मी सांगतो माझ्या देवाचं नाव इतक्या वेळाच आलेलं आहे आणि मी अनेक वार ते काउंट केलेलं आहे. म्हटलं आजोबा सांगा भाऊ कसं केलं? मग आजोबाने सुंदरपणे समजावून सांगितलं की साई, साईबाबा, साईनाथ हे शब्द त्यांनी घेतलेच मोजताना, पण नुसता बाबा शब्द आला तरी तो घेतला. त्यानंतर बाबांची काही ठिकाणी उद्गार आहेत ना, मी, तो मी म्हणजे पण साईबाबाच, तोही त्यांनी साईबाबा म्हणूनच मोजला. भक्त बोलताना तुम्ही शब्द वापरते बाबांना उल्लेखून, तुम्ही म्हणजे साईबाबाच, तोही अर्थ घेतलाच, तोही शब्द मोजला. त्यानंतर सद्गुरू म्हणून जिकडे शब्द आला तो शब्द घेतला, गुरु म्हणून जिकडे शब्द आला तो शब्दही घेतलाच मोजायला. एवढंच नाही, ते जेवढं म्हणून देवाचं नाव आलं, हरी, राम, कृष्ण, दत्त, ते प्रत्येक नाव माझ्या साईचंच आहे म्हणून साईबाबांचं नाव म्हणून तेही काउंट केले. आता मला सांगा साईबाबा खरा कोणाला कळला होता? त्यांना कळला. मोठ्या मोठ्या वेद पंडितांना जे कळणारे, प्रकांड पंडितांना जे कळणारे, ते एका सामान्य माणसाला खरोखर, सामान्य मुळीच नव्हता पण सामान्यासारखा जो राहिला काय त्या माणसालाच खरोखर कळलेलं होतं की ह्यामध्ये बाबांचं नाव किती ठिकाणी आहे. मग मी 1-2 माणसांना बसवलं, म्हटलं हे अशा रीतीने मोजा, तरी ह्यांचा नंबर जास्तच. म्हटलं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही मोजलं, पण तरी देखील तुमचा नंबर मोठाच कसा? मग त्याने मला दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर होतं. गोष्ट कशी आहे की हा बघा, ही ओवी वाचलीत का तुम्ही? मला त्याने ओवी वाचून दाखवली की मुंगी, माशी, जलचर सगळे बाबाच की काय? विचारती बाबा ह्याच रूपाने विचारतात की काय? आणि त्या बाईकडे नाही का ते म्हणाले की तुझ्या हातचं मी भाकरी खाल्ली म्हणून का? कोण आलो तिकडे? कुत्रा आला होता, आणि तो कुत्रा साईनाथच होता, मग हे पण साईनाथांचंच नाव. ते डुक्कर आलं, त्याला त्या बाईने पोळी घातली, बाबा म्हणाले माझ्या मी ढेकर दिला, माझी भूक भागली, मग तोही साईबाबांचंच नाव, तेही मी मोजलं. आता आली पंचायत. म्हणून सगळे प्राणी शोधून काढले, त्यातले जेवढे म्हणून प्राण्यांची नावं तरी सगळी साईबाबांची नावं म्हणून ती पण मोजली. परत बोलवलं आजोबा म्हटलं तरी अजून तुमचा नंबर मोठाच. आता म्हटलं हा माणूस काय ऐकण्यात नाही आपलं. म्हटलं आधी सराळी जरा जे काय आहे ते सगळं सांगा, तुमची लिस्ट वाढतेच आहे, संपतच नाही. आजोबाने मला सांगितलं मला सगळं आठवत नाही आता वयानुसार. तर म्हटलं आणखीन काय? तर म्हणजे थोडं आठवतं सांगतो. म्हणजे कसं आहे ती बघा म्हणजे लक्ष्मीचंदाच्या गोष्टीमध्ये ती म्हातारी धावत येते टांग्याच्या मागून आणि त्याला बाबांना पेरू देते. त्याला तो लक्ष्मीचंद काय म्हणतो त्या म्हाताऱ्याची जी कोणतरी होती म्हणून. म्हणजे तो म्हातारा शब्द म्हणजे पण कोण? तर साईबाबाच. आणि म्हातारी म्हणजे कोण? तर साईबाबाच. आली का पंचायत? बघा मला सांगा, म्हणजे शेवटी असं करता 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 त्या माणसाने मला वडाभोवती बायका कमी वेळात फिरता एवढ्या जास्त वेळात फिरवलं साई चरित्राभोवती. आणि शेवटी सांगितलं की शेवटी हेमाडपंतांनी काय म्हटलं आहे
की ह्या साईचरित्रातला प्रत्येक शब्द मी लिहिलेला नाही आहे, बाबांनी लिहिलेलं आहे. हे साईचरित्र म्हणजे साईबाबांची प्रतिमाच आहे. हे साईचरित्र म्हणजे साईबाबांची प्रतिमाच आहे असं हेमाडपंत म्हणतात. तर मी कोण नाही म्हणणारा, म्हणजे त्यातला प्रत्येक शब्द हे साईनाथांचं नामच आहे. आणि मग बघितलं तर बरोबर एक्झॅक्ट शब्दांचा नंबर जमला. पण ह्या अवस्थेत ते ज्या प्रकारे गेले ती आम्ही समजून घेतली पाहिजे. उद्या आम्ही एकदम डायरेक्ट शेवटच्या सिद्धांताला पोहोचलो की प्रत्येक शब्द म्हणजे साईबाबा, तर ते चुकीचं आहे. पहिल्यांदा साईनाथ, साईराम, साईबाबा हीच नावं साईबाबांची आम्ही मोजली पाहिजेत. मग बाबा, मग सर्व नामं, तो, ती, तू, मी, आम्ही सगळे. आणि मग एक एक पायरी करत करत आम्हाला वर चढत जायला पाहिजे. सबोळाजोबांचा हा मार्ग आहे आम्हाला कळला पाहिजे, हा गवळी बुवाचा त्या मार्ग आहे आम्हाला कळलं पाहिजे. तर साई चरित्र आम्हाला कळेल, नाही तर फक्त पोकळीच. गवळी बुवा काय सांगतात साईचरित्रामध्ये, कोणा आठवत आहे का शब्द? बघूया. इतके जण साईचरित्र वाचतात. गवळी बुवांची उक्ती, जे 90 वर्षाचे होते, ज्यांच्याबरोबर एक गाढव आणि एक भक्त असायचा, बरोबर? काय उक्ती त्यांची? कोणालाही आठवत नाही आहे. विठ्ठला संबंधी प्रश्नच नाही. म्हणजे साईबाबांबद्दल काय म्हणाले ते? साईबाबांबद्दल गवळीबुवा काय म्हणाले? 2-3 महत्त्वाचे शब्द तरी सांगा. काय फुकाचा होईल देव, हा तो प्रत्यक्ष पंढरी राहावं. लोक खुळे रे खुळे हा भाव. लोक काही म्हणत, पण आम्हाला माहिती की साई म्हणजे साक्षात विठ्ठल आहे, साक्षात पंढरीनाथ आहे. लोक खुळे रे खुळे हा भाव ठेवा आणि ह्याच्या पायावर डोकं ठेवा. हे भक्त कसं खुळं करतात देवाला पण आणि भक्तांना पण, त्याचे सुंदर उदाहरण आमच्या समोर चौबळाजोबांच्या रूपाने अगदी आत्तापर्यंत अवघ्या 4 वर्षापर्यंत आमच्यापर्यंत आसर होतं, खेळ होतं, बागडत होतं. नाही तर नुसती पोकळीच आहे साईचरित्र म्हणजे. आम्हाला अशा पोकळ्या नाही उत्पन्न, निरर्थक आहेत. खरं सांगतो संस्कृत श्लोकांचा अर्थ कळला नाही ना म्हणजे निरर्थक होत नाहीत. अगदी मनापासून सांगतो, अगदी मनापासून सांगतो राजा, तुम्हाला काही अर्थ कळला ना काही हरकत नाही. इथे आम्ही आता पुरुष सूक्त म्हणतो, रुद्र म्हणतो, अर्थ नाही हरकत नाही. मनापासून समजा बाबा काय व्यंकटेशाचं नाव घेतात ना, विष्णूचं नाव आहे, मनापासून ऐकूया. 30 स्पंदनं कानावर जातील तेवढं चांगलं. मनामध्ये माझ्या मी व्यंकटेश 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 म्हणत राहीन, जास्तीत जास्त ऐकायचा प्रयत्न करेन. बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. लोक खुळे रे खुळे हा भाव मनात ठेवा. परंतु आम्ही सगळं साईचरित्र वाचतो, पण गवळीबुवांची उक्ती मात्र आम्हाला पाठ व्हायला पाहिजे, ती पाठ होत नाही. आणि ती जर आम्हाला आमची पाठ झाली तर आमच्या जीवनामध्ये व्यर्थता निघून जाईल. चौबळाजोबांची गोष्ट जी आम्ही आज ऐकली, जी आम्ही आमच्या जीवनात उतरवली, तर आमच्या जीवनातल्या सगळ्या पोकळ्या निघून जातील, हे आम्हाला कळलं पाहिजे. पण हे करतो कोण? तर तो खरं ध्वंसी राम, पोकळीचा नाश करणारा राम. आता ह्या कसं काय करतो? ह्या सगळ्या प्रकारच्या पोकळ्या भाऊ तुम्ही आम्हाला सांगता की ठीक आहे, पण राम कसा काय याच्या आड येतो? तर साधी गोष्ट लक्षात ठेवा, राम नाम पण पोकळी दूर करतं आणि स्वतः राम पण ही पोकळी दूर करतो. आपण म्हणतो ना जीवनात काही राम नाही उरला आणि जीवनात काही अर्थ नाही उरला. इथेच आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे की राम नाही ते जीवन निरर्थक आहे. राम नाही, आपण ना जीवनात राम नाही उरला, आता काय मला या गोष्टीत रस नाही उरला, मला या गोष्टी राम नाही वाटत, म्हणजेच काय राम नाही ते जीवन व्यर्थ आहे. राम विमुख संपत्ती प्रभुताई, जाई रही पायी बिनु पायी. सजल मुलजिन सरित नाही, बरेचसे गये पुरी तबई सुखाई. सुंदरकांडामध्ये जो सर्वश्रेष्ठ भाग आहे रामायणाचा, त्यामध्ये तुलसीदास काय म्हणतात? राम विमुख संपत्ती प्रभुताई. संपत्ती आणि कीर्ती दोन्हीसुद्धा रामाला विमुख झाल्यानंतर, राम जीवनातून आमच्या बाहेर गेल्यानंतर मिळून न मिळाल्यासारखं असं त्यांच्यापासून आम्हाला काही फायदा मिळत नाही, शांती मिळत नाही, तृप्ती मिळत नाही, समाधान मिळत नाही. सजल मुलजिन सरितंध नाही, म्हणजे ज्या नद्या फक्त पावसाळ्यामध्येच वाहतात, ज्यांना जिवंत झरे नाही आहेत, त्या नद्या एकदा पाऊस संपला की सुकून जातात. त्याप्रमाणेच राम नसलेलं जीवनामध्ये आनंद आला तात्पुरता काही कारणामुळे, तो लगेच सुकून जातो. आम्हाला परत वारंवार दुःखाला तोंड द्यावं लागतं, कारण जीवनामध्ये राम उतरवलेला आम्ही नाही म्हणून. पण तो राम आम्हाला जीवनात उतरवावाच लागतो.
कारण त्याशिवाय त्या पोकळ्या आमच्या नाहीशा होऊ शकत नाहीत, हे आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. म्हणजे नक्की काय? एक म्हणजे रामनाम. आम्ही तोंडाने रामनाम घेऊ, रामाच्या फोटोला हार घालू, रामाच्या मूर्तीची पूजा, सगळं आम्ही करू, ठीक आहे बाबा. पण त्याच्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भले मला शक्य नसेल, मला म्हणजे एका कोणाही सामान्य माणसाला, आणि किती पापी असो या किती पुण्यान असो, भले मला जमणार नाही, पण माझं आचरण रामासारखं करण्याचा प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही अगदी मनापासून निश्चय करू शकता की माझं आचरण मला रामासारखं करायचं आहे. आता इथे प्रश्न पडेल, मला काही बायकांच्या प्रश्न पडतो, बापू आम्ही रामासारखं आचरण कसं करायचं, आम्ही सीतेसारखं करायला पाहिजे. चुकलात. रामासारखं आचरण पुरुषांनी पण करायला पाहिजे आणि स्त्रियांनी पण करायला पाहिजे, आणि सीतेसारखं आचरण स्त्रियांनी पण करायला पाहिजे आणि पुरुषांनी पण करायला पाहिजे. ह्याचा अर्थ पुरुषांनी लुगडी नेसून फिरा आणि स्त्रियांनी शर्ट पॅन्ट घालून फिरा असं माझं म्हणणं नाही. सीतेसारखं आचरण म्हणजे एकनिष्ठता, तिच्या परमेश्वराची तिची असणारी एकनिष्ठा, तिचं धैर्य, तिची श्रद्धा आणि तिची सबुरी, तिचं रामसेवकांवर असणारं अतुलित प्रेम, हनुमंताला तिने सदैव तात म्हणजे पिता म्हणून दिलेला मान, असं आमचं वागणं असं पाहिजे. असं पुरुषांनी वागलं पाहिजे एकनिष्ठतेने. तर स्त्रियांनी पण रामासारखं वागलं पाहिजे. म्हणजे काय? तर राम ज्या धीरोदात्तपणे आपली सर्व नाती सांभाळतो तसं वागण्याचा प्रयत्न पुरुषांबरोबर स्त्रियांनी पण केला पाहिजे. कारण असं काही नाही आहे की जो पुरुष देव आहे तो पुरुषांचा आणि स्त्री देवी आहे ती स्त्रियांची, असा काही प्रकार नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. राम आणि सीता हे जेवढे पुरुषाचे तेवढे स्त्रीचे दोघांचेही आहेत, हे आम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही अशा रीतीने रामासारखे वागण्याचा संकल्प सोडू, सीतेप्रमाणे वागण्याचा संकल्प सोडू, ते आमचं पहिलं पाऊल असेल. पण कुठे ना कुठे आम्हाला पहिलं पाऊल उचलावंच लागतं. पहिलं पाऊल उचलल्याशिवाय प्रवास होतच नाही. कुठलाही प्रवास व्हायचा असेल आम्हाला पहिलं पाऊल उचलावंच लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक पाऊलच खूप महत्त्वाचं आहे. भले आम्हाला शक्य नसेल, पण म्हणून त्याचा आम्ही विचारच करणार नाही असं करून मुळीच चालणार नाही. डेफिनेटली म्हणेन बा मी ह्या जन्मात नाही, पुढ्या जन्मात नाही, त्याच्या पुढ्या जन्मात मग मी नक्की रामासारखा होईन, मॅक्झिमम रामासारखा होण्याचा प्रयत्न करीन. मी 100 वेळा चुकेन, 1000 वेळा चुकेन, मी 1,00,000 वेळा चुकेन, 1,00,00,000 वेळा चुकेन, पण तरी देखील जोपर्यंत माझं ध्येय रामाप्रमाणे होण्याचं आहे, सीतेप्रमाणे वागण्याचं आहे, तोपर्यंत मला पतन भय नाही, हे मला कळलं पाहिजे. तोपर्यंत मला पतन भय नाही. ज्याचं ध्येयच मुळी रामाप्रमाणे वागण्याचं आहे, सीतेप्रमाणे वागण्याचं आहे, त्याने मनापासून प्रयत्न करत असताना, परिश्रम करत असताना त्याच्यातून घडलेल्या चुका परमेश्वर सांभाळून नेतो, हे लक्षात ठेवा. खरोखरच सांभाळून नेतो. पण त्यासाठी आम्हाला हा निश्चय करावा लागतो आणि प्रयास नाही ते प्रयत्न तरी करावेच लागतात, त्याच्याप्रमाणे गुण आमच्या जीवनात आणण्यासाठी. बघा, आम्ही खारीची गोष्ट ऐकतो ना, प्रत्येकाला माहिती आहे, मला माहिती आहे. किंवा रामाचे वानर पूल बांधत होते, सेतू बांधत होते. ते एका लहानशा खारबुडीने बघितलं की अरे प्रत्यक्ष एवढी मोठी मोठी वानरं मोठे मोठे दगड उचलत आहेत, समुद्रात नेऊन टाकतायत, आणि हे कोणती दोघं तपस्वी बसलेले आहेत. त्या खारीला आश्चर्य, कोण बाबा हे? पण इकडे काही वानराला बोलत विचारे, बाबा कोण रे? आता मला प्रश्न विचारू का बापू की खारीला वानरांची भाषा कशी येत होती? लक्षामध्ये आंबे खाण्याशी आमचा मतलब असावा, त्यातल्या आतल्या बाठेचं काय याचा विचार करू नये, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे काय इथे तर ती खारबुडी जी आहे, आमची खार जी आहे, खारबुडी पण छोटी खार, ती खारबुडी जी आहे ती वानराला गुगलला होती आणि विचारते, बाबा काय चाललं हे? अगं तुला माहीत नाही, इथून लंकेपर्यंत जायचं आहे आम्हाला रावणाची लढाई करण्यासाठी, त्यासाठी आम्ही हा पूल बांधतो, सेतू बांधतो. खारबुडी म्हणते, पण कशासाठी जायचं आहे तुम्हाला तिकडे? रावणाशी युद्ध करण्यासाठी. पण मग रावणाशी युद्ध का करायचे आहे? तो राम बसला ना, राम, त्याच्या पत्नीला रावणाने पळून नेलं. हो ठीक आहे, पण तुम्ही कशाला जाता त्याच्याबरोबर? अगं तो आमचा देव आहे. काय म्हणता? राम देव आहे? ते वानर तिला समजावून सांगतो, ते स्तवन खूप छान आहे वानराने केलं त्यावेळेस. वानर खारीला सांगतो की खरं अगं प्रत्यक्ष परमेश्वर मानवासाठी फक्त नाही, प्राण्यांसाठीच नाही, पक्ष्यांसाठीच नाही, सगळ्या अखिल जीवजंतूंसाठी अत्यंत करुणेने मनुष्य रूपाने मनुष्यासारख्या वागण्यासाठी आलेला आहे. तोच हा प्रत्यक्ष राम आहे.
हा राम सगळ्यांवर प्रेम करतो. बघ ना, आम्ही वानर आहोत तरी तो आमच्यावर प्रेम करतो. तो जटायू गिधाड होता तरी त्याने त्याच्यावर प्रेम केलं. त्याने तिला तेव्हा तो जटायूची गोष्ट सांगतो. जटायू आख्यान सांगितलं जातं पूर्णपणे. खार म्हणते मग तू माझ्यावर पण प्रेम करेल का? तर हो करेल. मग कसं काय करेल ते आम्ही जाणत नाही, ते हनुमानजी जाणतात. आम्ही तुला हनुमंताकडे घेऊन जातो. मग तो वानर जो आहे ना त्या खारबडीला हातावर धरतो आणि हनुमंताकडे घेऊन जातो. वानर अजस्त्र, त्याच्या तळ हातावर एवढीशी खारबडी दिसत असते. तो जातो हनुमंताकडे, ज्याचं कनक भूधराकार शरीरा, सोन्याच्या डोंगरासारखं त्याचं शरीर आहे, त्याच्यापुढे घेऊन जातो खारीला. पण हनुमंताला कोणी लहान कोणी मोठं काही नाही आहे. तो त्या खारबडीला मस्त सुंदरपणे आपल्या हातात घेतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकदा का खारबुडी वानरांना विचारती झाली की परमेश्वराचा मार्ग कुठला, मनापासून अजाणतेपणाने अहंकार सोडून, मी किती क्षुद्र आहे की मोठी याचा विचार सोडून, तेव्हा वानर सैनिक तिला उचलतात आणि हनुमंताकडे घेऊन जातात. आणि हनुमंत तिचं प्रेम, तिची जिज्ञासा बघून तिला लगेच आपल्या हातात उचलतो. हे आम्ही विसरून चालणार नाही. आणि मग हनुमंत शांतपणे विचारतो, बाई ग काय पाहिजे तुला? अरे बाबा, ह्या रामाने माझ्यावर प्रेम करावं असं मला वाटतं. म्हणजे आम्हाला पण सगळ्यांना वाटत असतं की रामाने माझ्यावर प्रेम करावं. मला असं वाटतं की रामाने माझ्यावर प्रेम करावं, तर मी त्यासाठी काय करू? अगं एक लक्षात ठेव, राम फक्त आपल्या सेवकांवरच प्रेम करतो. नुपेक्षी कधा राम दासाभिमानी. मनाच्या श्लोकामध्ये रामदासांनी वारंवार सांगितले, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. सुंदरकांडामध्ये पण सांगितलेलं आहे की राम कधीही आपल्या सेवकांना विसरत नाही. मग खार आता विचार करते, ती हनुमंताला नमस्कार करते. आणि हनुमंत नमस्कार करते आणि म्हणते की हनुमंता, तिला माहिती आहे हनुमंत कोण आहे ते, की तू माझा गुरु, तू माझा गुरु. एका क्षणात तिला सद्गुरू प्राप्त झाला. कोणासारखा? अरे साक्षात हनुमंतासारखा. तिला काय गंडाबिंडा घालायची किंवा बांधायची जरूर नाही पडली. झाला हनुमंत तिचा गुरु. अरे ज्याचा हनुमंत गुरु आहे बाबा, त्याची काय परिस्थिती मला सांगा. ती खारबडी तिकडून निघते आणि येते. आता रामाची सेवा करायची, कशी करायची तिला कळत नाही. दगड उचलता येत नाही, बिचारी छोटे छोटे दगड उचलायला बघते, पण टेपर तोंडातून जाईपर्यंत पळून जातात. खालीची टंग खूप स्लिपरी असते, जीभ खूप अशी गुळगुळीत असते, त्याच्यामध्ये तिला नेता येत नाही. थोडी आयडिया करते की आता हे दगडांच्या मध्ये माती भरतात. मग ती काय करते, चिखलामध्ये लोळते, वाळूमध्ये लोळते आणि ती चिखल आणि वाळू नेऊन ती त्या दोन दगडांच्या मध्ये भरत राहते. दिवस आणि रात्र तो सेतू बांधून होईपर्यंत दिवस आणि रात्र खारबुडी हे काम करत राहते. एवढूशा लहानशा खारबुडीच्या अंगाला कितीशी माती लागणार, कितीसा चिखल लागणार, पण तेवढा घेऊन ती सिमेंट भरते. पूल बांधल्यानंतर तोपर्यंत ती एकदाही विचार करत नाही की राम माझ्याकडे अजून का बघत नाही. आम्ही लगेच विचार करतो. काल मी म्हटलं, काल देवाच्या दर्शनाला गेलो, आज माझ्या जीवनात फरक का बरं झाला नाही. 3 दिवस झाले मी स्तोत्र म्हणते, 4थ्या दिवशी फरक झाला की आमचं अंग तडफडायला लागतं. ही एवढे दिवस एवढीशी खारबुडी संपूर्ण दिवस काम करते स्वतःच्या ताकदीच्या पलीकडे, पण विचार करते की रामाने अजून माझ्या का प्रेम नाही केलं. पूल बांधून होतो, राम सगळ्या वानरांना बोलवतो, त्यांचं कौतुक करतो. नल आणि नील त्याचे जे इंजिनियर्स आहेत त्यांचं कौतुक करतो, सगळ्या वानरांना शाबासकी देतो. मग तिकडे नल आणि नील म्हणतात की रामा, अरे आम्हा सगळ्या वानरांच्या आणि अस्वलांच्या बरोबरच आणखीन एका जीवाने अपरंपार मेहनत केलेली आहे रे. कोणी? तर ही बघ, ही म्हणे खारबुडी. हिने काय केलं? राम जसं माहीतच नाही झाडामध्ये विचारतो. सांगतात की हिने असं असं केलं, माती आणि वाळून येऊन भरली, म्हणजे सिमेंटिंग ज्याला आम्ही म्हणतो सिमेंटिंगचं काम तिने केलं. राम लक्ष्मण विचारतो, लक्ष्मणा तू हिचं काम बघितलंस का? लक्ष्मण म्हणतो, रामा काय सांगू, ज्या क्षणापासून हिने काम सुरू केलं त्या क्षणापासून माझं लक्ष फक्त हिच्यावरच आहे. दुसरा पॉईंट टू बी नोटेड की राम सेवकावर प्रेम करतो, पण त्याची काळजी कोण घेतो? लक्ष्मण. ज्या क्षणात तिने तुझी सेवा करायला सुरुवात केली त्या क्षणात माझं लक्ष फक्त तिच्यावरच आहे. ही सुंदर गोष्ट आहे. आणि मग लक्ष्मण अलगत ती खारबुडी जी आहे तिला घेतो आणि रामाच्या हातात सोपवतो.
राम अत्यंत प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवतो आणि त्याच क्षणाला ती खार जी आहे ती एक दिव्य स्त्री स्वरूप धारण करते आणि इथून तपश्चर्येसाठी पुढे निघून जाते. आणि म्हणून आम्ही बघतो की खारीच्या पाठीवर पट्टी असतात काळे, आम्ही म्हणतो की ते रामाच्या हाताचे ठसे आहेत. मग 3च बोटं का उडली, 4 का नाही आणि 5 का नाही, ह्या प्रश्नांना इथे जागा नाही. इथे प्रश्न भावाचा आहे, प्रेमाचा आहे. आम्हाला कळलं पाहिजे ही जी खारबुडी आहे अशी सेवा आम्हाला करता आली पाहिजे, तर राम आमच्यावर प्रेम करेल आम्हाला कळलं पाहिजे. अशी सेवा आम्ही करतो का? आईवडिलांची नाही, त्या परमेश्वराची तरी करतो का? परमेश्वराच्या कार्यामध्ये असा आम्ही आमचा सहभाग करतो का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. आम्हाला तिकडे सुद्धा काम करताना हे मोठं काम आहे, हे छोटं काम आहे, हे माझ्या लायकीचं आहे, माझ्या लायकीचं नाही, असे विचार आमच्या मनामध्ये येतात. ह्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त काम दिलं, त्या व्यक्तीला पेक्षा कमी काम दिलं आणि आपापसामध्ये आम्ही धुसफूस करत राहतो. खारबुडीने असा विचार केला का? तिला कोणी काम दिलं होतं का? नाही, ते स्वतःहून काम घेतलं, केलं, मनापासून केलं. कोणी वानरांनी किती दगड टाकले याचा हिशोब कोणी ठेवला का राजानं? नाही. पण सगळेच्या सगळे वानर पुढे गोकुळामध्ये जन्मले, त्याचे गोप म्हणून, निरंतर त्याचे मित्र म्हणून, हे आम्हाला कळलं आहे. पण आम्ही हेच विसरतो आणि इथे आमच्या जीवनामध्ये राम येऊ शकत नाही. आमच्या जीवनात राम येण्यासाठी आम्हाला वानरासारखं वागलं पाहिजे, खारीसारखं वागलं पाहिजे, बिभीषणासारखं वागलं पाहिजे, तर रामाला आमच्या जीवनामध्ये प्रवेश आहे. नाहीतर आमच्या जीवनामध्ये राम प्रवेश करणार नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा या भूमंडळी कोण आहे. समर्थाचे सेवका म्हणजे स्वामी समर्थांच्या नाही, समर्थ रामदास स्वामींच्या नाही, रामाच्या. समर्थाच्या सेवका वक्रप आहे, रामाच्या सेवकाला वक्रप आहे, असा ह्या भूमंडळी कोण आहे. पण सेवक म्हणजे सेवेचं नाटक करणारं नाही, किंवा माझं आता काम आहे तात्पुरतं करावं म्हणून 2 दिवस मी सेवा करायची आणि काम झाल्यानंतर सोडून द्यायची, ह्याला अर्थ नाही. हे आम्हाला कळलं. मनापासून सेवेचा निश्चय आम्ही केला पाहिजे आणि सेवा करत राहिलं पाहिजे, तर तो राम आमच्या जीवनात येईल. कारण तुलसीदास आणि रामदास ह्या 2 श्रेष्ठ रामभक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा या भूमंडळी कोण आहे. मग आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये हा राम आणायचा असेल तर आम्हाला रामाचं सेवक बनायलाच हवं. त्याशिवाय आमच्या जीवनातल्या पोकळ्या दूर होणार नाहीत. कारण रामाच्या सेवेनेच सगळ्या पोकळ्या दूर होतात, हे आम्हाला कळलं पाहिजे. दुसऱ्या कशानेही होत नाहीत. रामाची सेवा म्हणजे रामाचे पाय चेपणं नव्हे, तर रामाच्या कार्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ, रावणाच्या विनाशामध्ये आम्ही सहभाग घेऊ. ही आमची गरज असली पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे की जी आमची खरं म्हणजे सगळ्यात मोठी गरज आहे. राम जीवनात येणं आमच्यापेक्षा मोठी गरज नाही. राजांना लक्षात ठेवा, खरंच सांगतो, मोठी गरज नाही. दुसऱ्या सगळ्या गरजा क्षुल्लक आहेत. मनुष्य आहोत आम्ही, गृहस्थाश्रमी आहोत, आम्हाला नवरा पाहिजे, बायको पाहिजे, मुलं पाहिजे, नातेवाईक पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, सगळं कबूल. पण ह्या सगळ्याच्यापेक्षा जास्त आम्हाला तो राम पाहिजे, तो गुरु पाहिजे, तो दत्तगुरू पाहिजे, तो परमात्मा पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे आम्हाला कळत नाही, हीच सगळ्यात मोठी पोकळी. आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी पोकळी काय की मला सगळ्यात मोठी गरज भगवंताची आहे हे मला माहीत नसतं. ही जीवनातली सगळ्यात मोठी पोकळी. आणि हिलाच आम्ही काय म्हणतो? अज्ञान. हेच खरं अज्ञान आहे. बाकीचं ज्ञान अज्ञान, याला काही अर्थ नाही. उद्या सुद्धा तुम्हाला एखादा मनुष्य भेटायला म्हणाला की ज्याने म्हटलं की मी ब्रह्म बघितलंय, तर समजायचं हा मनुष्य खोटं बोलतो. कारण ब्रह्म ही अशी अवस्था आहे जी बघता येत नाही, ती अनुभवायला पाहिजे. आणि जो ती अनुभवतो तो कधी बोलत नाही. संपलं. त्यामुळे सांगतो हा नक्कीच शेंडी लावतो, त्या खोडराड आहे, असूच शकत नाही. 108%. आम्हाला नीट कळलं पाहिजे सत्य आणि सत्याचे आभास, ह्याच्यामधले फरक आम्हाला कळले पाहिजे. ज्ञान आणि अज्ञानाच्यामधले फरक आम्हाला नीट कळले पाहिजे. ब्रह्म दिसलं म्हणणारा हा खोटा आहे.
ब्रह्म अनुभवलं म्हणणारा पण खोटा आहे, कारण अनुभवलं तो बोलतच नाही, तो बोलूच शकत नाही. आणि ज्याने ब्रह्माचं साक्षात अनुभूती घेतली तो स्थितप्रज्ञ झाला, किंवा एक तर तो मोक्षाला गेला. मोक्षाला गेला तो परत इथंच आहे, तुम्हाला सांगला की मी काय बघितलं हे सांगायला. आणि स्थितप्रज्ञ झाला तो मौनात गेला, तो काही बोलणार नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी कुठेही सांगितलं नाही की मी ब्रह्म बघितलं, अजिबात नाही. ह्या सगळ्या पोकळ बडबडी आहेत. आणि एखाद्या ब्रह्मज्ञानी झालेला म्हणाला की हे काय देवाचं नामस्मरण वगैरे सगळं व्यर्थ आहे, ब्रह्म सत्य आहे, नाम बिम घ्यायची काही जरूर नाही. समजायचं हा ब्रह्मज्ञानी नसून हा ब्रह्मभ्रमी आहे, हा भ्रमाचा भोपळा आहे. कारण जोपर्यंत त्याच्या मानवी गरजा सगळ्या शाबूत आहेत तोपर्यंत त्याने ब्रह्माची अनुभूती घेतली म्हणून रामनाम घेणार नाही, देवाचं नाम घेणार नाही. ह्या गोष्टी सगळ्या असत्य आहेत, खोट्या आहेत, मिथ्या आहेत. हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून सांगतो विश्वास ठेवा. मी सांगतो याच्या मनापासून की आयुष्यामध्ये तुमची महत्त्वाची गरज भगवंत हीच आहे हे जाणून घ्या. हे मनाला पटत नसेल ती मनाला वारंवार पटवा. आणि जेव्हा संकट येतं तेव्हा असा कधी मनात विचार करू नका की परमेश्वर आमची परीक्षा बघतोय. नाही, माझ्या पूर्वकर्मानुसार हे संकट आलेलं आहे, परंतु माझ्या संकटापेक्षा माझा भगवंत खूप मोठा आहे. मी संकटापेक्षा खूप लहान आहे, मग मला संकट मोठं वाटते, मला संकटाची भीती वाटते. पण माझा तो जो बसलेला आहे ना, तो किती मोठं संकट असेल त्या संकटापेक्षा तो मोठा आहे. तो माझ्या पाठीशी, तो मला घाबरण्याचं कारण नाही. मी ह्यातून बाहेर पडणारच. चरला अंडरलाईन करून ठेवा 10 वेळा, पडणारच हे लक्षात ठेवा. पण त्यासाठी मला रामनाम घ्यायला पाहिजे, गुरुनामस्मरण करायला पाहिजे, साईचरित्रात सांगितल्याप्रमाणे हरिगुरु कथा श्रवण करायला पाहिजेत, गुरु कथांचं संकीर्तन करायला पाहिजे, आणि माझे हात आणि पाय सेवेत राबले पाहिजेत. आणि ती सेवा करताना मला वानराची भूमिका मिळाली की खारबुडीची मिळाली की जटायूची मिळाली हे असा विचार न करता मनापासून सेवा करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा, मनापासून. आणि मग तो राम तुम्हाला कधी तुमची उपेक्षा करणार नाही. आणि रामाने उपेक्षा केली नाही मग पोकळी उरलीच कुठे मला सांग. राम विमुख संपत्ती प्रभुताई जाई रही पायी बिन पायी. की राम विमुख झालं कीच आयुष्यामध्ये पोकळी आमच्या उत्पन्न होते. आणि राम ज्या क्षणी आमच्या आयुष्यामध्ये येतो त्या क्षणी सगळ्या पोकळ्यांचा आपोआप ध्वंस होऊन जातो. कारण तो मुळे खरं ध्वंसी आहे, पोकळ्यांचा नाश करणार आहे. खरं ध्वंसी, मध्यम पाहतो खरं ध्वंसी. मध्याचं रक्षण केलं जातं. कारण पोकळी कुठे आहे? आमच्या शरीरामध्ये पण पोकळी सगळ्यात मोठी कुठे आहे? थोडं ते सायन्स वाचलेलं आठवा. तर पोकळी कुठे सगळ्यात मोठी माझ्या आतड्यामध्येच आहे. ह्या तोंडापासून त्या गुदद्वारापर्यंत जे आहे ते काय पोकळी आहे, अवकाश आहे. त्याला अंतराकाश म्हणतात. चिदाकाश वगैरे वेगळं, अंतराकाश. विचार करा, हे तोंड आणि ते गुदद्वार, ही जी नळी आहे पूर्णपणे मोठी, ती दोन्ही बाजूने मोकळी आहे की नाही? दोन्ही तोंड तिची उघडीच आहे, राईट. स्फिंक्टरने तात्पुरती बंद असतील पण ती बाहेर उघडली जातात, म्हणजे ती उघडीच आहे. म्हणजेच काय, बाहेरचा अवकाश आणि आतला आकाश मिसळलेला आहे. म्हणजे सगळ्यात मोठी पोकळी जी आहे तिचा सगळ्यात मोठा भाग कुठे आहे? या मध्य भागामध्येच आहे. त्यानंतरची दुसरी पोकळी म्हणजे हृदयाच्या भोवतीचं आवरणामध्ये असतं, ज्याला आम्ही पेरिकार्डियल कॅव्हिटी म्हणतो. पेरिकार्डियल कॅव्हिटी म्हणजे हृदयाच्या भोवती असणारी पोकळी. आणि प्लुरल कॅव्हिटी म्हणजे लंग्स, म्हणजे आमची फुफ्फुसांच्या बाजूला असणारी पोकळी, ही पण मध्य भागामध्येच आहे. म्हणजे आमच्या शरीर विभागातल्या पोकळ्यासुद्धा कुठे आहेत? तर फक्त ह्याच मध्य भागामध्येच आहेत. आणि पोकळी ही नेहमी मध्यभागीच निर्माण होते आणि ती वाढत जाते. हे आम्हाला कळलं पाहिजे. इथे तुम्हाला एक सुंदर गोष्ट उदाहरणासाठी सांगतो. यानं गोष्ट म्हणजे कथा नाही, लगेच सगळे तयार होऊन बसले. वा गोष्ट सांग. अमिबा माहिती आहे ना? अमिबा एकपेशीय प्राणी असतो, बरोबर. हा काय करतो? हा बाहेरचं अन्न घेताना आपले 2 पाय असे तयार करतो, खोटे खोटे. मग त्या पायाने जो त्या बरोबर अन्नाच्या भोवती जाऊन मिसळतात 2 पाय, आणि मग त्या पोकळी सकट तो अन्न आत खेचून घेतो. आणि ज्या क्षणी ते अन्न आतमध्ये आलं त्या क्षणी ती पोकळी नाहीशी होते. म्हणजे बापू बघा, तुम्हीच प्रूव्ह करताय स्वतः नेहमीप्रमाणे स्वतःच्या विरुद्ध
अर्थ प्रथम जीव जो आहे त्या जीवाची मूलभूत प्रेरणा हीच मी पोकळी आहे नाही. नीट सायन्स वगैरे तर आम्हाला कळेल की अमिबाच्या समोर त्याचा अन्नकण आला, हे आम्ही ज्याला सुडोपोडिया म्हणतो. म्हणजे खोटे पाय तो तयार करतो. पोडिया म्हणजे पाय, सुडो म्हणजे खोटे, खोटे पाय तो तयार करतो, खोटे लिम्स अवयव तयार करतो आणि ते त्या अन्नकणाच्या भोवती जातात आणि त्याला आत खेचून घेत असताना ते पोकळी लहान 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 करत आणतात आणि फक्त तेवढा पदार्थच आतमध्ये येतो. पोकळी राहतच नाही. असलेली पोकळी तो नाहीशी करतो. आम्हाला भूक लागली, आम्हाला काय वाटतं, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं ना. खड्डा म्हणजे काय, पोकळी. तिथे आमची अमिबाचा इन्स्टिंक्ट आहे, लक्षात ठेवा. हे आम्ही समजलं पाहिजे. शेवटी अमिबामध्ये आमच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे. प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथामध्ये आम्ही वाचतो काय, आ ब्रह्मस्तंभपर्यंत सर्व जीव समान आहेत. आ ब्रह्मस्तंभपर्यंत, स्तंभ म्हणजे अमिबापेक्षाही लहान प्राणी आणि ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेव. आ ब्रह्मस्तंभपर्यंत सर्व जीव समान आहेत. ब्रह्मदेवापासून ते अमिबासारख्या किड्यापर्यंत सगळे जीव समान मानलेले आहेत. मग आमची मानवाची कथा काय. आमच्या मानवाच्या पोटामध्ये पण खड्डा पडतो ना भूक लागल्यानंतर, आणि दुसरा खड्डा पडतो भीतीने. आमच्या पोटात खड्डा कशाने पडतो, भीतीने पडतो आणि भुकेने पडतो. आणि भूक आणि भय दोन्ही गोष्टी भ पासूनच सुरू होतात आणि भक्ती पण भ पासूनच सुरू होते. भयाचा नाश आणि भुकेची तृप्ती, ह्या दोन्ही गोष्टी देणारी गोष्ट म्हणजे भक्ती. हे मला कळलं पाहिजे. कारण भूक पुरी होत नाही तेव्हाच भय उत्पन्न होतं. भुकेशिवाय भय नाही, आम्हाला कळलं पाहिजे. भुकेशिवाय भय नाही. म्हणा बापू समोरून साप आलाय, मला त्याची भीती वाटते. मला काय साप खायची इच्छा आहे तर मला भूक आहे सापाची नाही, मला जगायची भूक आहे म्हणून मला सापाची भीती वाटते. मला जगायची भूक नसेल, समोर आलेल्या सापाची मला भीती वाटेल का सांगा, मला नाही वाटत. भीती ही नेहमी, भय नेहमी भुकेतूनच उत्पन्न होते, मला कळलं पाहिजे. आणि ही जी भूक आहे ती उचित प्रकारे मिटवण्याचं, म्हणजे पोटाची खळगी जी आम्ही म्हणतो ना, पोटाची खळगी भरण्यासाठी आमचं सगळं चाललेलं आहे. ही खळगी म्हणजे काय, पोकळी. खळगी हा ग्रामीण भाषेतला शब्द आहे पोकळीसाठी. ही पोकळीच सगळी पापं आमच्याकडून करून घेत असते. म्हणून तो पतित पावन रामच फक्त आमची प्रत्येक पोकळी मिटवू शकतो, हे आम्हाला कळलं पाहिजे. पण त्यासाठी आवश्यक आहे ते त्या खारबुडीप्रमाणे त्या रामाच्या सेवेमध्ये प्रेमाने, भक्तीने, किती अज्ञानी असाल, किती लहानसे असाल, तरी देखील स्वतःच्या पूर्ण कपॅसिटीनुसार सेवा आणि भक्ती करत राहणं हा एकच मार्ग आहे, तो खरध्वंसी राम माझ्या मध्यभागाचं रक्षण करण्याचा. हरिओम.